Hello friends, welcome to Sri Saraswati Bhuvan Education Society Chhatrapati Sambhajinagar's YouTube channel. Friends, today we are going to study the concept aquatic ecosystems from the chapter number 15 Ecosystems class 8 General Science textbook. Before this we have studied ecosystem means what? After that we have seen land biomass, in that grassland ecosystems and evergreen forest ecosystems, and now we are going to study about aquatic ecosystem. We all know that about 71% of water is present on the earth, and in that water the ecosystems that are called as aquatic ecosystem. म्हणजे जवळजवळ 71% पाणी आहे पृथ्वीवरती, आणि ह्या पाण्यामध्ये मग ते फ्रेश वॉटर असेल किंवा मरीन वॉटर असेल, खारं पाणी असेल, याच्यामध्ये चालणाऱ्या ज्या इकोसिस्टम्स असतात त्यांना आपण ॲक्वॅटिक इकोसिस्टम्स असं म्हणतो. मग ह्या ज्या ॲक्वॅटिक इकोसिस्टम्स आहेत याचे दोन प्रकार मुख्यतः आपल्याला जे शिकायचे ते म्हणजे फ्रेश वॉटर इकोसिस्टम्स अँड मरीन वॉटर इकोसिस्टम्स. आता पहिला आपण पाहणार आहोत फ्रेश वॉटर इकोसिस्टम. फ्रेश वॉटरमध्ये जर तुम्ही बघितलं तर चित्रामध्ये तुम्ही बघा, याच्यामध्ये एक नदी दिलेली आहे. म्हणजे नदीमध्ये प्रवाहित होणारं पाणी, थोडक्यात गोडं पाणी किंवा एखाद्या डॅममध्ये साठवलेलं पाणी, पावसामुळे साचलेलं पाणी, याच्यामध्ये चालणाऱ्या ज्या इकोसिस्टम्स असतात तर यांना आपण फ्रेश वॉटर इकोसिस्टम्स म्हणतो, म्हणजे गोड्या पाण्यातील परिसंस्था. आता ह्या गोड्या पाण्यातील परिसंस्था ज्या आहेत, ज्या पॉन्ड्समध्ये चालतात, लेक्समध्ये चालतात, रिव्हर्समध्ये चालतात, तर यांच्यामध्ये सर्वप्रथम अल्गीसारखे फायटोप्लॅन्क्टन्स असतात. ह्या फायटोप्लॅन्क्टन्सला खाणारे, म्हणजे त्याला आपण प्रोड्युसर म्हणू, अल्गी जो आहे तो फायटोप्लॅन्क्टन जो आहे, यांच्यावर अवलंबून असणारे प्रायमरी कन्झ्युमर्स असतात. मग त्याच्यामध्ये स्मॉल स्मॉल फिशेस असतील, स्मॉल स्मॉल इन्सेक्ट्स असतील, जे अल्गीवरती किंवा फायटोप्लॅन्क्टन्सवरती अवलंबून आहेत. त्याच्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर्स येतात, ज्याच्यामध्ये लार्ज फिशेस किंवा टर्शरी कन्झ्युमर जे आहेत ज्याच्यामध्ये लार्ज फिशेस येतात. आणि मग या सगळ्यांचं डिकम्पोजिशन करण्यासाठी बॉटमला त्या पाण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात, जे त्याचं विघटन करतात. आणि विघटन झालेला जो पदार्थ आहे कॉम्प्लेक्स सबस्टन्सला सिंपल सबस्टन्समध्ये त्याचं रूपांतर करून मग ते पाण्यामध्ये तो पदार्थ सोडून दिला जातो, जो नंतर प्रोड्युसर्स स्वतःच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी वापरतात. मग इथं काय झालं, प्रोड्युसर जे आहेत ह्या प्रोड्युसर्सने स्वतःचं अन्न स्वतः तयार केलंय. त्याच्यानंतर त्यांच्यावर अवलंबून कोण आहे, हार्बिव्हर्स आहेत, म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत. मग सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत, टर्शरी कन्झ्युमर्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे डिकम्पोजिशनचं काम करतायत. आणि मग अशा पद्धतीने ह्या सगळ्यांची जी फूड चेन आहे ज्याच्या, आणि ह्या फूड चेन नंतर मग सगळे कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस जे डिकम्पोजर्स सिंपल सबस्टन्सेसमध्ये रूपांतर करून पाण्यामध्ये सोडतात. तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर जे आहेत यांचं इंटरॅक्शन इथं आपल्याला पाहायला भेटतं, आंतरक्रिया इथे आपल्याला पाहायला भेटते. मग याला म्हणायचं फ्रेश वॉटर इकोसिस्टम, कारण की ही आंतरक्रिया, हे इंटरॅक्शन कुठे चाललंय तर ते पॉन्ड्समध्ये चाललेलं असेल, लेक्समध्ये चाललेलं असेल, रिव्हर्समध्ये चाललेलं असेल, जिथे गोडं पाणी आहे, जिथे फ्रेश वॉटर आहे. सो दे आर कॉल्ड ॲज फ्रेश वॉटर इकोसिस्टम्स. इथे तुमच्याच पुस्तकातील एक तक्ता आहे, त्याच्यामध्ये प्रोड्युसर्स दिलेत, प्रायमरी कन्झ्युमर्स दिलेत, सेकंडरी कन्झ्युमर्स दिलेत, त्याच्यानंतर टर्शरी कन्झ्युमर्स दिलेत आणि डिकम्पोजर्स दिलेत. त्यांच्यापासून मी एक फूड चेन तुमच्यासाठी तयार केली आहे. पहिली काय, ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, ज्याचं आपण अल्गी उदाहरण घेतलं, फायटोप्लॅन्क्टन्स उदाहरण घेतलं. त्याच्यावर अवलंबून कोण आहे, ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स आहेत, जे पाण्यामध्ये छोटे छोटे इन्सेक्ट्स असतात, जे डायरेक्टली त्या अल्गीवरती किंवा ॲक्वॅटिक प्लांट्सवरती अवलंबून आहेत पोषणासाठी. त्यांच्यावर अवलंबून कोण असतात, सेकंडरी कन्झ्युमर्स असतात, ज्याच्यामध्ये स्मॉल स्मॉल फिशेस येतात. त्याच्यानंतर टर्शरी कन्झ्युमर्स कोण आहेत, तर लार्ज फिशेस आहेत, जे यांना इंटेक करून पोषणासाठी यांचा वापर करतात स्मॉल फिशेसचा, तर ते सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत. मग डिकम्पोजिशन करण्यासाठी बॅक्टेरिया, फंगाय, जे बॉटमला त्या पॉन्ड्सच्या रिव्हर्सच्या आपल्याला बघायला भेटतात. आणि मग ते डिकम्पोजिशन झाल्यानंतर ते मटेरियल, जे कॉम्प्लेक्स सबस्टन्स जे आहे तो सगळा पाण्यामध्ये सोडून दिला जातो. पाणी इट इज अ बायोटिक फॅक्टर. मग इथे इंटरॅक्शन झालंय की पाण्याच्या मदतीने ॲक्वॅटिक प्लांट्स यांनी स्वतःची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली, एक इकोसिस्टम, फूड चेन जी आहे ती चालली, आणि त्याच्यानंतर पुन्हा पदार्थ जे आहेत ते पाण्यामध्ये सोडले. मीन्स लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. इट इज कॉल्ड ॲज इकोसिस्टम. होप सो तुम्ही दोन फूड चेन जे आहेत ह्या तक्त्याच्या साहाय्याने परत तयार कराल. त्याच्यानंतर येतात मरीन वॉटर इकोसिस्टम्स. आता इथं खाऱ्या पाण्यामध्ये चालणाऱ्या ज्या परिसंस्था आहेत
ते आपण बघणार आहोत. आता खारं पाणी जर बघायला गेलं तर हे खूप जास्त प्रमाणात पृथ्वीवरती आपल्याला बघायला भेटतं. ओके, वास्ट एरिया जो आहे अर्थचा तो कव्हर केलाय मरीन वॉटरने. मग खाऱ्या पाण्यामध्ये निर्माण होणारे जे फायटोप्लॅन्क्टन्स आहेत, जे अल्गीज आहेत, ते अल्गीज प्रोड्युसर्स म्हणून इथे काम करतात. त्याच्यानंतर तिथेच पाण्यामध्ये असणारे इन्सेक्ट्स आहेत, स्मॉल फिशेस आहेत, त्याचबरोबर लार्ज फिशेस आहेत, ते त्या इकोसिस्टमचा भाग असतात. त्याचबरोबर तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघायला भेटतील, ज्याला आपण डिकम्पोजर्स म्हणतो, ते सुद्धा त्या इकोसिस्टमचा भाग असतात. आणि मग हे वॉटर, त्याच्यामध्ये असणारे सगळे जे इकोसिस्टमचे घटक आहेत, यांचं इंटरॅक्शन पाहायला भेटतं. अबायोटिक फॅक्टर्सचं आणि बायोटिक फॅक्टर्सचं इंटरॅक्शन, आंतरक्रिया बघायला भेटते. आणि मग अशा ज्या आंतरक्रिया असतात तर याला आपण मरीन वॉटर इकोसिस्टम्स असं म्हणतो. थँक्यू.